15 मिनटात बनणारी आणि तिप्पट चौपट फुलणारी अशी भगरीच्या पापड्या किंवा पापडाची रेसिपी आपण पापडही म्हणतो. तर मी तुमच्यासमोर आज बनवित आहे. त्यासाठी मी इथे फक्त 1 वाटी छोट्या वाटीने भगर घेतला आहे. बघा, जास्ती जर तुमचं प्रमाण असेल बनवायचं तर मग तुम्ही जास्ती घेऊ शकता. इथे मी छोट्या वाटीने 1 वाटी, त्याच्यामध्येच माझे 15 ते 20 पापड झालेले आहे. छोट्या एका वाटीने 125-125 ग्रॅमच्या जवळजवळ. इथे हा भगर आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे आणि अगदी बिलकुल 15 मिनटाच्या आत ही रेसिपी शिजून बनवून आपण वाळवण टाकायला तयार होते. हे पापड खूपच सोपी आहे आणि खूप कमी वेळात बनणारी रेसिपी आहे. इथे जास्त आपला वेळ जात नाही आणि झटपट बनतात. इथे न कशाला काही हे स्मॅश करायचं जास्त टेन्शन न, खूप बॉईल करायचं, फक्त भगर तर शिजवावाच लागतो. पण बाकी पापडाप्रमाणे ही रेसिपी खूपच सोपी आहे. आता भाकरीला चांगलं छान स्वच्छ धुवून घ्या 2-3 पाण्याने. पूर्ण त्याच्यातला कचरा वगैरे काढून घ्या आणि नंतर आपण इथे गॅसचा फ्लेम ऑन करू आणि त्याच्यावरती मी एक भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी घेऊ. हे बघा, याला पाण्याचं प्रमाण नसते, कमी जास्त चालते, कारण हे भगराचे पातळ पापड आहेत, वळीव, आणि हे पातळच पाहिजे आणि घट्ट नका करू, कारण जसं आपलं पीठ जसं हे शिजलं ना मिश्रण तसंच आपल्याला टाकायला घ्यावं लागते, कारण भगर लवकर भातासारखा घट्ट येतो. त्याच्यामुळे पातळच जेव्हा असलं तेव्हाच हे लगेच गरम टाकायला घ्या. आणि माझी विनंती आहे, कापडावर टाकू नका. कापडावर हे लवकर निघत नाही. एक प्लॅस्टिक घ्या आणि प्लॅस्टिकवर थोडंसं तेल आणि पाणी घेऊन असं पुसटसं लावा, जास्ती नका लावू. आणि बस आपले पापड टाकायला आपण सुरू करायचे. फटाफट निघतात थोडे, आणि अर्धे सुकले 2 ते 3 तासात की यांना तुम्ही पलटवून द्या, खूप छान निघतात. हे बघा, थोड्या याच्यामध्ये क्रॅक येतात पण पापड तुटत नाही. पण क्रॅक नाही यासाठी काय करावं लागते, चांगले वाळू द्यायचे आणि व्यवस्थित भगर शिजवायची. आता हे बघा, इथे भगराला पाण्याला उकळी आलेली आहे. तर याच्यामध्ये आपण तिखट टाकू आणि चवीप्रमाणे मीठ टाकू आणि ओवा आवडत असेल तोही टाका. उपवासाला नाही पाहिजे, तुम्हाला नसेल आवडत ओवा तर मग जिरं टाका, काळी मिरी टाका. कुणाला चिली फ्लेक्स आवडतात ते पण टाकू शकतात, कोणी हिरव्या मिरचीची पेस्ट टाकतात. आवडीप्रमाणे करा किंवा तिखट टाका. आता इथे मी जिरं घेतलेलं आहे, चवीप्रमाणे जिरं टाका. कमी जास्त प्रमाण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. जास्ती प्रमाणात पापड असले सर्व जास्तीत टाकायचं, कारण चांगली चव येते. आता हा जो 1 वाटी भगर मी इथे स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, त्याला आपण आता हे पाणी उकळी आली या पाण्याला, तर आपण याच्यामध्ये टाकू आणि छान मस्त याला चमच्यानी फिरवत राहा एकसारखं. चांगली खतखत उकळी येऊ द्या भगर टाकता बरोबर, आणि नंतर मग कमी करा. आधी चांगली उकळी आली ना की याला चांगला हा शिजतो, मुरून जाईल. आणि मग नंतर गॅस एकदम मंद आचेवरती करून द्या आणि मुरू द्या. कणकण याचा मुरून जाईल. आणि पातळ खूप ठेवायचं आहे. थोडं जास्ती आपल्याला पातळ वाटलं तर थोडं थांबून जायचं आणि नंतर टाकायचं. हे पातळ म्हणजे पापड पडला पाहिजे असं पातळ करायचं, पण गाढं नाही करायचं. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्की मला कॉमेंट्स करून सांगा. तुम्ही माझ्याशी बोला मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. एकमेकीच्या रेसिपी आपण शेअर करू. मी पण तुमच्या रेसिपी ट्राय करते, तुम्ही पण ट्राय करा. कशा वाटतात, तुमच्या काय आवडीनिवडी आहे मला सांगा. तुम्हाला आवडतात कॉमेंट्स करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फुल वॉच, लाईक, कॉमेंट जास्तीत जास्त नक्की मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आता मी इथे हा भगर पूर्ण टाकलेला आहे. आता हे बघा, उकळी येऊन चांगला झालेला आहे. आता आपण याला झाकून ठेवून देऊ एकदम मंद आचेवरती. फक्त 10 मिनटात शिजल्यानंतर, हा चांगला उकळी आल्यानंतर किंवा 7 मिनटात 10 मिनटात अगदी टाकायला पापड तयार होतात. हे बघा, इथे प्रमाण बघा किती पातळ मी केलेलं आहे आणि माझे पापड पण छान पडत आहे. आणि मी प्लास्टिकवर केलेले आहे, कापड नका घेतलं तर चालेल, पण कापडावरचे पूर्ण सुकू द्यावे लागतात. आता बघा, इथे एक करून मी बघा किती मोठं मिश्रण झालं आहे. छोटीशा वाटीने घेतले आहे आणि खूप टेस्टी होतात. आणि तोडून पण इतके क्रिस्पी आणि क्रंची वाटतात, खायला तर खूपच चविष्ट होतात. आणि एकदम कडक वगैरे काहीच होत नाही, खूप खुसखुशीत होतात. तर बघा, एका वाटीमध्ये कमीत कमी माझे इथे 25 ते 20 पापड झालेले आहे छोट्या वाटीने बघा. आणि रेसिपी नक्की ट्राय करा. खूप कमी वेळात बनणारी रेसिपी आहे, खूपच कमी. हे बघा, सकाळी माझे कामं आटोपले, नंतर मी लगेच अर्ध्या तासात भगर शिजून हे पापड तयार केले. हे बघा, इथे मी तुम्हाला तळून दाखवत आहे. बघा,
किती छान फुललेला आहे. थोड्या क्रॅक वगैरे येतात पण काही हरकत नाही, तुटत नाही. मस्त होते. मला तर खूपच आवडले. तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा, शेअर करा. आता बघा, आणि पापडाची टेस्ट नक्की सांगा मला तुम्हाला कशी वाटली ते. एक करून मी थोडे पापड तुम्हाला इथे ट्रायल म्हणून, हे बघा, जरी क्रॅक आला असेल तरी तुटत नाही. क्रॅक आला तर काही टेन्शन नाही. आणि थोडे तुकडे वगैरे पण कधी कोणाचे पडतात तर फेकायचे नाही. होऊ शकते पहिल्यांदा केले तर रेसिपी नाही जमत, पण काही नाही, तळल्यानंतर चांगले वाटतात तुकडे असले तरी. ठीक आहे मैत्रिणींनो, अशाच रेसिपी मी नवीन उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी, फराळी उपवासाच्या आणि बाकी पण अशा अदर धापोडे कुरड्या वगैरे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तेव्हा तुम्ही माझे व्हिडिओ फुल नक्की वॉच करा. लाईक, कॉमेंट, चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता अशाच नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पुन्हा भेटू. पुढला व्हिडिओ माझा तुम्ही नक्की बघा, नक्की ट्राय करा. बघा पापड किती क्रिस्पी झाला. तर बाय. पुढल्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू.